सुप्रभात मित्रांनो. आपण सध्या वाचत आहोत श्यामची आई हे साने गुरुजी लिखित पुस्तक. आज आपण दोन गोष्टी वाचणार आहोत, रात्र 23वी आणि रात्र 24वी या दिवसाच्या. पहिल्या गोष्टीचं नाव आहे अर्धनारी नटेश्वर. सुरुवात करते. मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो. इंग्रजी 4थीत मी गेलो होतो. मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे, कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई, दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागायची. ताप आले की निजायचं, ताप निघताच उठायचं. ती फार अशक्त झाली होती. मी आलो म्हणजे तिला बरं वाटे. ती मला पाणी भरण्यास, धुण्यास मदत करीत असे. अंगणाची झाडलोट करीत असे. आईचे पाय चेपायचे. हा तर सुट्टीतील माझा नेमच झालेला होता. एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणं पडलं होतं. जेवण खाण झालं होतं. वडील जेवून बाहेर गेले होते. धाकटे भाऊ झोपी गेले होते. आईचं उष्ट शेण वगैरे झालं. आई मला म्हणाली, श्याम, थोडे दळायचे करे का, तुझे हात दुखत आहेत. संध्याकाळी तू खंडलं आहेस, घोळीचा दळा केलास ना. हात दुखत असेल तर नको. मी म्हटलं, मुळीच हात दुखत नाही. जात्याच्या खुंट्याला तुझा आणि माझा हात दोन्ही असतात. तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते. चल, मी अंगणात जाते घालतो आणि पोत्यावर जाते घालतो. आई घाल म्हणाली आणि म्हणून तसं सांगितलं. मी केलं. मी अंगणात जाते घातले. आईने दळण आणले. दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करावयाच्या होत्या. मला आंबोळ्या फार आवडत असत. मायलेकरं अंगणात दळत होती. चंद्र वरून अमृताचा वर्षाव करीत होता. मंदगार वारा सुटला होता. आई ओव्या म्हणत होती आणि त्या ओव्यात श्याम बाळ असे माझं नाव गुंफीत होती. मला आनंद वाटत होता. दळण्याचं काम मला लहानपणापासून आवडतं, कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे. आईबरोबर दळीत असताना आम्ही जात्यात वैरण घालावयासही शिकलो होतो. आम्ही दळीत असताना दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकी वहिनी आल्या. बाई, हे काय, श्याम का दळतोय? मी म्हटलं, आज रात्री एकट्या कशा दळीत बसल्यात म्हणून पाहायला आले. श्याम, हे रे काय, तू इंग्रजीने शिकतोस? जानकी वहिनी मला म्हणाल्या. मी आईला विचारले, आई, दळायला हात लावला म्हणून काय झालं? आई म्हणाली, श्याम, अरे जानकीबाई थट्टा करतात हो तुझी. त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पाहायला आल्या. अरे, काम करणाऱ्याला कोणी नावं ठेवतील आणि आईला मदत करण्यात रे कसली कोणाची लाज. आईला मदत करणाऱ्याला हसेल तो रानटीच समजला पाहिजे. तुझ्या भक्तिविजयात जनाबाईबरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत? हो, खरंच आहे. पण खरे असेल का ग ते? देव कबीराचे शेले विणू लागले, जनाबाईचे दळण दळू लागले, धुणी धुवू लागले, नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवू लागले. नाचे खरे का ग? हे सारं खरं आहे का ग? असं मी विचारलं. बसा ना जानकीबाई, अशा उभ्या का? असे जानकीबाई विनवून आई मला म्हणाली, श्याम, अरे खरंच असेल ते. देवांवर ज्यांची श्रद्धा असते आणि त्याचे स्मरण ठेवून ते जे काम करतात त्यांना देव मदत करतो. तू मला मदत करीत आहेस, ती देवानेच पाठवली. मे महिना आला की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो. अनेकांच्या रूपानं मदत कराव्यास देव उभा राहतो. कधी श्यामच्या रूपानं, कधी जानकीबाईंच्या रूपानं. आई, मला भेटेल का ग देव? मी एकदम विचारले. पुण्यवंताला भेटतो. पुष्कळ पुण्य करावं, सर्वांच्या उपयोगी पडावं म्हणजे देव भेटतो, आई म्हणाली. जानकी वहिनी मला म्हणाल्या, श्याम, का बोवा वगैरे व्हायचं आहे की काय? मग शिकतोयस कशासाठी? इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर. आईला नोकरीवर ने. मी म्हणाले, मला साधू व्हावेसे वाटते, भक्त व्हावे असे वाटते. आई, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत ध्रुव बसला होता. मी बसलो तर मला भेटेल का ग देव? आई म्हणाली, बाळ, ध्रुवाची पूर्वपुण्याई केवढी थोर, त्याचा निश्चय किती अभंग. बाप राज्य द्यावयास लागला तरी तो माघारी फिरला नाही. इतकं दृढ वैराग्य कोठून आणावयाचं? या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर, मग केव्हा तरी देव भेटेल. जानकी बाई म्हणाल्या, श्याम, सोड, मी लावते आता हात, दमला असशील तू. मी आईला म्हटले, आई, तूच जरा हात सोड, जानकी वहिनी आणि मी दळतो. जानकी वहिनी, मला वैरण घालता येते, डोळे मिटून सुद्धा घालता येते.
मी आता तरबेज झालो आहे. अडे आई सोड ना हात थोडा वेळ. मी आईचा हात सोडवला आणि जानकी वहिनी आणि मी दळू लागलो. मी वैरण घालू लागलो. जानकी वहिनी पहा कसं पीठ येत आहे. डोळ्यात घातलं तरी खुपायचं नाही, पहा ना, मी त्यांना म्हणालो. जानकी वहिनी आईला म्हणाल्या, बाई श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलेत. आई म्हणाली, माझ्या घरात कोण आहे मदत कराव्यास? अजून सून थोडीच आली आहे मला घरात. श्याम नाही मदत करणार तर मग कोण करील? जानकीबाई, बायकांना कधी कधी पुरुषांची कामं करावी लागतात, त्यांना कमीपणा थोडाच आहे. श्याम मला डाळ तांदूळ निवडायला लागतो, धुणी धुवायला लागतो, भांडी विसळायला, सर्व कामात मदत करतो. त्या दिवशी माझे लुगडे धुतले हो. मी म्हटले, श्याम लोक तुला हसतील तर म्हणे कसा? आई तुझं लुगडं धुण्यात माझा खरा आनंद आहे. तुझी चौघडी मी पांघरतो, मग धुवायला का लाज वाटेल? जानकीबाई, श्यामला काही वाटत नाही. मी श्यामला बायको करून टाकलंय तरी त्याला ते आवडते. मित्रांनो, आईचं ते स्फूर्तिमय शब्द मला अजून आठवतात. पुरुषांच्या हृदयात कोमलता, प्रेम, सेवावृत्ती, कष्ट करण्याची तयारी, सोशिकता, मुकेपणानं काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे असं म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य, प्रसंगी कठोर होणं, घरी पुरुष मंडळी नसेल तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणं हे गुण येतील. तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला आहे असं म्हणता येईल. ह्यालाच मी लग्न म्हणतो. लग्न करून हेच साधायचं. लग्न करून पुरुष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो. स्त्री बुद्धीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय आणि बुद्धी, भावना आणि विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरुषांच्या हृदयात स्त्रीगुण येणे आणि स्त्रीजवळ पुरुष गुण येणे म्हणजे विवाह होय. अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. स्वतः पुरुष अपूर्ण आहे, स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे, परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात. दोन अपूर्णांच्या लग्नाने दोन पूर्ण जीव जणू बनतात. निराळे लग्न लावण्याची आई मला जरूरच ठेवीत नाही. प्रेम, दया, कष्ट, सेवा या स्त्री गुणांची आई माझं लग्न लावून टाकीत होती. आणि आता आपण सुरू करणार आहोत रात्र 24वी आणि त्याची गोष्ट सोमवती अवस. ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिक बायका पिंपळाची पूजा करतात. सोमवारी अवसेला कोणत्या तरी 108 वस्तू देवाला व्हाव्यास असतात. मग पुढे 108 विडे, 108 आंबे, 108 रुपये, 108 दिडक्या, 108 केळी, 108 खण, 108 लुगडी, ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे देवाला द्यावे असे, दान करावे असे अशी घटना आहे. ज्याचा जो उपाध्याय असेल त्याला ते सारे मिळते, परंतु तो उपाध्यायी सर्व स्वतःच्या घरी ठेवीत नाही. पारावर इतर उपाध्याय मंडळीत तो ते वाटतो. ही पद्धत फारच सुंदर आहे. त्यागावर ती उभारलेली आहे आणि तीमुळे उपाध्याय मंडळीत परस्परांचा द्वेष मत्सरही करण्याला अवकाश राहत नाही. माझी आई जेव्हा एकत्रात होती, भरल्या घरात श्रीमंतीत होती, तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते. 108 पावल्या, 108 विडे, 108 पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या. परंतु आता गरिबी आली होती. तिलाच नेसावयास लुगडे नव्हते तर 108 लुगडी कुठून देणार? तिलाच खावयास नव्हते तर ती काय देणार? सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही. घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार? पतीजवळ काय होतं? नाताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो. सोमवती आली होती. मी आईला विचारलं, या सोमवतीला तू काय घालणार? काय ठरवलं आहेस? जानकी वहिनी 108 सुपाऱ्या, ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत. आई म्हणाली, बाळ 108 पोफळे माझी घालून झाली आहेत. मागे सीता आत्याने पाठवली होती. मग तू काय घालणार आहेस? 2 तर दिवस राहिले सोमवतीला, काही ठरवावयास हवे ना. 108 गूळ म्हणजे काय 108 गुळाच्या ढेपा व्हावयाच्या? 108 तेल म्हणजे 108 तेलाचे डबे का द्यावयाचे? आई म्हणाली, कोणी 108 डबे दिले तरी हरकत नाही, परंतु गरीब असला तर तो ठरवतो की 108 अतपाव देईन, 108 पावशेर देईन किंवा एकदम 1 मण गूळ, 1 मण तेल असेही देतात. त्यास
वाटेल तसे 108 भाग बसवावे. मी विचारले, आई तू 108 हातपाव गूळ घातलेस तर? आई म्हणाली, श्याम अरे घरात विष खावयास दिडकी नाही, गळफास लावायला सुतळीचा तोडा नाही, कोठून आणायचे पैसे? झाड का आहे आपल्या अंगणात, हलवले की पडले पैसे? आपण गरीब आहोत श्याम. मी म्हटले, 108 आवळे घातलेस तर? बाळ, 108 आवळे एकदा मी घातले होते, सोवलीहून त्यांनी आणले होते. आपला सोवलीचा तुकाराम नव्हता का, त्याने दिले होते. आई म्हणाली, आई 108 चिंचोके घातले तर नाही का चालणार? मी हसत हसत विचारले. आई म्हणाली, हो चालतील तर काय झालं, पण लोक हसतील, होय ना? हसतील, त्यांचे दात दिसतील, त्यांचे हसायला काय जाते? द्यायला थोडेच कोणी येते, हसायला सारे, मदत करायला कोणी नाही. देव तर हसणार नाही ना, देव रागावणार नाही ना? मी विचारले. आई म्हणाली, श्याम देव नाही रागावणार. अरे देवाला विदुरा घरच्या कण्यासुद्धा आवडल्या, मिटक्या मार मारून त्याने खाल्ल्या, सारखे ताट चाटीत होता, तरी त्याची तृप्ती होईना. देवानं सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले, तसा आधाशी आणि उपाशी. रुक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना. देव उपाशीच असतो. प्रेमानं त्याला कोण देतो? लाखात एखादा. प्रेमानं दिलेलंच त्याच्या पोटात जावयाचं. भुकेल्या देवाला द्रौपदीचं पान खाऊन ढेकर आली. देवाला प्रेमानं द्या, ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे. शबरीची उष्टी बोरं ती कशी खाल्ली रामाने? तू वाचली आहेस ना? देवाला सारं चालतं. त्यात भावभक्तीचे तूप ओतलेले असले म्हणजे झाले, त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झालं. मग चिंचोकेच काय, पण 108 दगड जरी देवाला दिलेत तरी त्याला खडीसाखरेप्रमाणे गोड लागतील. ते प्रेमाने दिलेले दगड तो सगळीत बसेल, शतजन्म सगळीत बसेल आणि म्हणेल, भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला. पटकन फुटत नाही, विरघळत नाही. एक एक खडा तोंडात धरून ठेवाव्यास वर्ष पुरेल. श्याम देवाला रे काय, त्याला काहीही द्या, परंतु आपण ते देऊ, ते देताना त्यात हृदय ओतून दिलं पाहिजे. श्याम द्रौपदी शबरी यांच्या भक्ती इतकी माझी कुठे आहे भक्ती? मला कुठे त्याच्या भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहेत? आपली नाही हो तितकी लायकी. मग तू काय घालणार आहे सांग ना, ठरवले असशील काहीतरी? मी विचारले. आई म्हणाली, मी 108 फुले वाहणार आहे. फुलांसारखे निर्मळ आणि शुद्ध दुसरे काय आहे? फुले वाहीन हो मी. आई म्हणाली, श्याम जेव्हा हवयाचे ते देवासाठी असते, ते भटजींसाठी नसते. देवाच्या पायावर वाहिलेलं फूल भटजीस घ्यावं वाटलं तर तो थोर प्रसाद आहे असं त्याला वाटलं पाहिजे तर घेईल, नाहीतर देवाच्या पायावर फूल राहील. आपणास दुसरे काही देता येत नाही तर काय करावयाचं? देता येईल ते देवाला द्यावं. मग कोणती 108 फुलं वाहणार आहेस? आपणाकडे फुलं तरी चांगली कुठे आहेत? नाहीतर आई 108 पानेच वाहा. 108 तुळशीची पानं, 108 बेलाची पानं, 108 दुर्वा. आई देवाला फुलांपेक्षा पानेच का गं जास्त आवडतात? किती फुलं असली तरी तुळशीपत्र, दुर्वा, बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही. विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दुर्वा, शंकराला बेल, त्यांना फुलांपेक्षा याचीच का जास्ती आवड आहे गं? असं मी विचारलं. आई म्हणाली, तुळशीपत्र, दुर्वा वगैरे मिळाव्यास त्रास नाही पडत, वाटेल तेथे होतात. थोडे पाणी घातले की झाले. फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलावयाची, परंतु पानं आपली नेहमी आहेत. झाड जिवंत आहे तोपर्यंत पानं आहेतच. पानांचा दुष्काळ फारसा नाही, परंतु ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असं सांगून ठेवलं. ते तरी नेहमी देवाला भक्तीने व्हाव्यास माणसाला अडचण पडू नये. माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधं पान व्हावयासही लाज वाटू नये. दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये, खण, नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये म्हणून देवाला पान प्रिय आहे असं संतांनी ठरवलं. श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटावयास नको आणि गरीबाला गरिबीची लाजही वाटावयास नको असं या पत्रपूजेत अर्थ आहे. श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यावयाची. हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिलं असं वाटू नये, आपण एक पान दिलं असंच त्याला वाटावं.
गणपतीच्या पूजेला, हरताळकांना, मंगळागौरीला ही पत्री पाहिजे. ती साधी सुंदर पानं आधी हवीत. 108 तुळशीची दळं मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे. मग यावेळेस कशाची फुलं वाहणार? तू तर सांगतच नाहीस, मी अधीर होऊन म्हटलं. आई म्हणाली, मी परवा रात्री त्यांना सांगितलं की मी सोमवतीला चांगलीशी फुले घालावेसे ठरवलं आहे. झेंडू, पांढऱ्या चाफ्याची फुलंही आहेतच, परंतु जर चांगली सुवासिक आणता आली फुलं तर आणावी. मी एकदम म्हटले, म्हणून गावाला गेलेत काय भाऊ? होय होय, ते जळगावला गेले आहेत. तेथे बरव्यांची मोठी बाग आहे. त्या बागेत नागचाफ्याची फुलझाडे आहेत. ती 108 फुले मिळावी तर पाहावी म्हणून ते लांब गेले आहेत. आपल्याजवळ पैसे नाहीत, परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत, असे ते म्हणाले. आई म्हणाली, मित्रांनो, चाफ्याचे प्रकार अनेक आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा, नागचाफा. पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वात सुगंध आहे. सोनचाफ्याचा वास फार सुंदर असतो, परंतु नागचाफ्याचा गोड असतो. 4 बाजूंना 4 शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकळ्या आणि मध्ये पिवळा परागपंच असे फूल असते. फारच सुंदर दिसते ते. गरिबीत राहूनही ध्येयवाद दाखवणारी आणि आचरणारी माझी आई होती. पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडविणारी, खिन्न करणारी ती नव्हती. त्याला लाजविणारी, खाली मान घालावयास लावणारी ती नव्हती. त्याच्याजवळ साधी फुलेच मागणारी, परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असं सांगणारी. पतीलाही ध्येयवाद शिकवणारी, देवासाठी जिजावयास लावणारी अशी ती साध्वी होती. मंडळी, इथे आपली आजची गोष्ट, म्हणजे खरं तर आजच्या या पोस्टमध्ये मी 2 गोष्टी सांगितल्या आहेत, पण खूप छान गोष्टी आहेत. देवांना आपण फुलं, पत्री, पानं का वाहतो, त्या पानांचं महत्त्व काय वाहण्याचं हे किती छान सांगितलं आहे त्यांनी, की श्रीमंताला आपले संपत्तीची ऐट वाटायला नको आणि गरिबाला गरिबीची लाज वाटायला नको, असा या पत्रपूजेत अर्थ आहे. खूप सुंदर वर्णन. मित्रांनो, उद्या आपण पुढच्या भागासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.